आणि आता पाहूया विरोधकांकडून जी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत? उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल। फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। राज्यातील अनेक गावं मार्कडवाडीप्रमाणे पुढे येत आहेत। सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासंदर्भात चर्चा सुरू। ईव्हीएमबाबत बाळासाहेब थोरातांची माहिती। बॅलेटवर निवडणुका होत असल्यास आमची राजीनामा देण्याची तयारी। सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केल्यावर पुन्हा निवडणूक होऊ शकते। नाना पटोलेंचं मार्कडवाडीत वक्तव्य। ईव्हीएमबाबत शंका असणारे सर्वजण लढत आहेत, तर ईव्हीएमबाबत पवार, ठाकरे, राहुल गांधींनी एकत्र भूमिका घ्यायची ठरवली। राऊतांचं विधान। शरद पवारांच्या दिल्लीतील घरी आज रात्री महत्त्वपूर्ण बैठक। ईव्हीएम संदर्भात चर्चा होणार। केजरीवाल आणि वकील अभिषेक मनु सिंघवींच्या उपस्थितीत असणार ही बैठक। तुमची मुलगी 1 लाखाने निवडून आली, रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम चांगलं। ईव्हीएमवरून सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल। ज्यांना ईव्हीएम मान्य नाही त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्या। खासदारांनी राजीनामा दिला नाही तर पुढे ईव्हीएमवर तोंड उचकटू नका। गोपीचंद पडळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला। ईव्हीएम पूर्वी काँग्रेसकडून पाडण्यासाठी वापरलं जात होतं, आता भाजप निवडणुका जिंकण्यासाठी ते वापरतंय। राज्यातील बहुमत हे ईव्हीएमचं बहुमत। प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस आणि भाजपवर ही निशाणा। मुंबईत ठाकरे गटाचं ईव्हीएम विरोधात आक्रमक आंदोलन। ईव्हीएमची प्रतिकृती अरबी समुद्रात विसर्जित करत आंदोलन। ईव्हीएम विसर्जित केलं नाही तर लोकशाही विसर्जित होईल अशी भूमिका।